मित्रांनो, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट किंवा HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बद्दल तुम्ही ऐकलं असेलच। 2019च्या पूर्वीच्या ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्यांना RTO कडून मिळालेला नंबर हा आता HSRP नंबर प्लेटवर असणे बंधनकारक करण्यात आले आहे। गाडी 2 व्हीलर, 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर असो, प्रत्येक गाडीला आता HSRP नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे आणि त्यासाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। त्याआधी तुम्हाला तुमच्या गाडीची रजिस्ट्रेशन नंबर प्लेट HSRP मध्ये बनवून ती मागवून ती फिट करून घ्यायची आहे। पण आता ही नंबर प्लेट बनवायची कशी किंवा कुठे बनवायची, तर घाबरू नका, सर्व काही प्रोसेस ऑनलाइन आहे। परिवहन विभागाची एक ऑफिशियल वेबसाईट आहे जिथे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन पेमेंट करायचे आहे आणि तुमची नंबर प्लेट मागवून ती फिट करून घ्यायची आहे। ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। पण त्याआधी तुम्हाला किती चार्जेस भरावे लागतील, गाडी कोणती आहे त्यानुसार किती चार्जेस भरावे लागतील याची माहिती जाणून घेऊ। जे काही चार्जेस इथे दाखवले जातील ते चार्जेस प्लस GST आकारला जाईल, तर ऑनलाइन पेमेंटसाठीचे जे काही चार्जेस असतील ते सुद्धा आकारले जातील। 2 व्हीलरसाठी संपूर्ण HSRP सेट मागवायचा असेल तर 531 रुपये भरावे लागतील, 3 व्हीलरसाठी 590 रुपये आणि गाड्या जर त्यापेक्षा मोठ्या असतील जसे लाईट मोटर व्हेकल्स, पॅसेंजर कार्स, त्याच्यानंतर मीडियम कमर्शियल व्हेकल्स, हेवी कमर्शियल व्हेकल्स किंवा ट्रेलर, तर अशा सर्व गाड्यांना 879 रुपये 10 पैसे इतके चार्जेस सांगण्यात आले आहेत। तुमच्या गाडीनुसार HSRP नंबर प्लेटसाठी ही ऑफिशियल अमाउंट आहे जी भरावी लागणार आहे। अगदी सिंपल प्रोसेस आहे। ऑनलाइन फॉर्म भरून त्यामध्ये डीलर निवडायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक तारीख आणि वेळ निवडायची आहे आणि दिलेल्या तारखेला वेळेला जाऊन आपल्या गाडीची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे। आता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी परिवहन विभागाची अधिकृत वेबसाईट आहे ज्याची डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यावर क्लिक करा। जे पेज समोर येईल त्यावर या लिस्टमधून तुमची गाडी ज्या RTO ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे ते ऑफिस या लिस्टमधून निवडा। जसं मी या ठिकाणी नाशिक निवडत आहे आणि सबमिट बटन क्लिक करा। पुढे आलेल्या पेजवर 5 ऑप्शन्स आहेत। पहिला नंबर प्लेट ऑर्डर करण्यासाठी, दुसरा बुक केलेली अपॉइंटमेंट रिस्केड्यूल करण्यासाठी, म्हणजे तारीख जर बदलायची झाली तर ती तारीख या ठिकाणी बदलता येते। तिसरा ऑप्शन आहे ऑर्डर केलेल्या HSRP नंबर प्लेटचे स्टेटस जाणून घेण्यासाठी। चौथा ऑप्शन आहे नंबर प्लेटसाठी केलेल्या ऑनलाइन पेमेंटचे इनवॉइस जर तुम्हाला पुन्हा प्रिंट करायचे असेल तर त्यासाठी। आणि पाचवा आहे जर तुम्हाला काही मदत हवी असेल अथवा कंप्लेंट करायची असेल तर त्यासाठी। नंबर प्लेट आपल्याला मागवायची आहे त्यासाठी पहिला ऑप्शन ऑर्डर नाव यावर क्लिक करा। आलेला हा बॉक्स क्लोज करा। आता हा ऑनलाइन फॉर्म आपल्याला भरायचा आहे। इथे दिलेल्या RTO ऑफिसनुसार राज्य सिलेक्ट झालेले आहे। त्यापुढे नंबर प्लेट बसवण्याचे ठिकाण या लिस्टमधून एक निवडायचे आहे। ते ठिकाण म्हणजे डीलरकडे तुम्ही नंबर प्लेट बसवणार आहात की स्वतः घरी बसवणार आहात। मित्रांनो, HSRP ही नंबर प्लेट बसवण्यासाठी खास प्रशिक्षण लागते, खास इक्विपमेंट आवश्यक असते। ते जर तुमच्याकडे नसेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही डीलर हा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यासाठी इथे डीलर प्रिमाइसेस हा ऑप्शन सिलेक्ट करा। पुढे HSRP ऑर्डर प्रकार निवडा। यात 4 ऑप्शन्स आहेत। संपूर्ण सेट म्हणजे पुढची आणि मागची नंबर प्लेट, त्यासाठी आवश्यक असणारे स्क्रू वगैरे, जुन्या गाडीची फक्त पुढची डॅमेज झालेली HSRP किट, जुन्या गाडीची फक्त मागची डॅमेज झालेली HSRP किट किंवा जुन्या गाडीचे फक्त दोन्ही डॅमेज झालेले HSRP किट, यापैकी एक। मी या ठिकाणी संपूर्ण किट मागवत आहे त्यामुळे पहिला ऑप्शन कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल हा ऑप्शन निवडतो। त्यानंतर इथे तुमचा पिनकोड टाकायचा आहे आणि खाली गाडीचा नंबर टाईप करा। आता या 2 कॉलममध्ये गाडीचा चेसी नंबर आणि इंजिन नंबर टाईप करायचा आहे। लक्षात ठेवा, संपूर्ण नंबर टाईप करायची गरज नाही, फक्त चेसी नंबरचे शेवटचे 5 आकडे आणि इंजिन नंबरचे शेवटचे 5 आकडे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचे आहे। ही सर्व माहिती तुमच्या RC बुकवर छापलेली असते। इथे गाडी मालकाचा मोबाईल नंबर टाईप करा आणि व्हेरीफाय विथ वाहन हे बटन क्लिक करा। पुढे तुमचे जवळचे शहर निवडा। जसे मी या ठिकाणी पुन्हा नाशिक निवडतो। आता त्या शहरातले तुमच्या जवळचे HSRP सेंटर तुम्हाला निवडायचे आहे जिथे जाऊन तुम्हाला तुमची नंबर प्लेट लावून घेता येईल। आता असे करण्याचे कारण RTOचे इन्स्ट्रक्शन्स आहेत की HSRP नंबर प्लेट ही रजिस्टर्ड HSRP सेंटरमधूनच लावून घ्यायची। त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्हाला जाता येईल ती तारीख निवडा। लक्षात ठेवा, या ठिकाणी ज्या तारखेवर क्लिक होणार नाही त्या तारखेला स्लॉट उपलब्ध नाही असा याचा अर्थ होतो। जसे मी या ठिकाणी 15 मार्च निवडण्याचा प्रयत्न करत आहे पण ती तारीख सिलेक्ट होत नाही आहे, त्यामुळे पुढे मे महिन्यात या सर्व तारखा ॲक्टिव्ह दिसत आहेत। म्हणजे आज आहे 6 मार्च, परंतु 2 महिन्यानंतरचा स्लॉट मला मिळत आहे, त्यामुळे 6 मे ही तारीख मी सिलेक्ट करतो। तारीख सिलेक्ट झाल्यानंतर त्या दिवशी कोणत्या वेळेला सेंटरवर जाता येईल
त्यानुसार सुद्धा स्लॉट्स उपलब्ध असतात. इथे दुपारी 3:30 ते 4:30 मध्ये 4 स्लॉट्स उपलब्ध आहेत. तो टाईम मी सिलेक्ट करू शकतो. टाईम सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करा. पुढच्या पेजवर तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन दिनांक दिसेल. कोणत्या दिवसाला तुमची गाडी रजिस्टर झालेली आहे. त्यापुढे वाहनाचा जसे मोटरसायकल आहे, स्कूटर आहे इत्यादी ते निवडा. खाली वाहन वर्ग नॉन ट्रान्सपोर्ट येईल, कारण गाडीचा वापर हा प्रायव्हेट आहे. इंधन प्रकार सुद्धा ऑटो सिलेक्टेड असेल. नंतर इंजिन टाईपमध्ये गाडी BS1 आहे, BS2 आहे, BS3 आहे किंवा यापैकी कोणत्या प्रकारची आहे तो टाईप तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पुढे गाडी मालकाचे नाव भरून जर GST इनवॉइस पाहिजे असेल तर बॉक्स टिक करून GST नंबर टाका. नसेल पाहिजे तर बॉक्स टिक करू नका. बिलिंग कोणत्या राज्यात आहे ते राज्य निवडून नंतर पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक करा. पुढच्या पेजवर बिलिंगसाठी संपूर्ण पत्ता भरा, ईमेल टाईप करा आणि नेक्स्ट बटन क्लिक करा. आता दिलेल्या मोबाईल नंबरवर या बटनवर क्लिक करून OTP मागवायचा आहे. OTP आल्यानंतर तो या ठिकाणी टाईप करून खाली कॅप्चा सोडवायचा आहे. जसे या ठिकाणी 8+3 असे विचारले आहे, त्याचे उत्तर 11 या ठिकाणी टाईप करून OTP व्हेरीफाय करा. ज्यामुळे तुमच्या गाडीच्या HSRP नंबर प्लेटची ऑर्डर ID जनरेट होईल. तो ID आणि इतर माहिती जसे गाडीची माहिती, अपॉइंटमेंटची तारीख, वेळ, सेंटरचा संपूर्ण पत्ता, एकूण किती पैसे भरावे लागतील, सेंटरवर कोणत्या व्यक्तीला भेटायचे, त्याचे नाव इत्यादी माहिती दिलेली असेल. खाली दिलेले हे सर्व पॉईंट्स वाचून हा बॉक्स टिक करा आणि पे ₹531 हे बटन क्लिक करा. 2 व्हीलरसाठी एकूण ₹531 भरावे लागणार आहे. पुढे पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक ऑप्शन वापरून पेमेंटची प्रोसेस पूर्ण करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर प्रिंट हिअर हे बटन क्लिक करा आणि आलेली ही पावती सेव्ह करा किंवा प्रिंट करून घ्या. ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी तुम्हाला ही पावती त्या ठिकाणी दाखवायची आहे. तर इतकी सोपी प्रोसेस आहे HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायची आणि ती बसवायची. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आता जर ही HSRP नंबर प्लेट नाही लावली तर काय होणार. 30 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख आहे तुमची HSRP नंबर प्लेट मागवायची. त्यानंतर जर तुम्ही विदाऊट HSRP नंबर प्लेट गाडी चालवणार असाल आणि तुम्हाला पोलिसांनी अडवले तर तुमच्याकडून पहिल्या वेळेस ₹5,000 आणि नंतरच्या प्रत्येक वेळेस ₹10,000 दंडाची वसुली केली जाणार आहे. त्यामुळे ही HSRP नंबर प्लेट लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणूनच जर तुम्ही गाडी 2019 पूर्वी घेतली असेल आणि तिच्यावर HSRP नंबर प्लेट नसेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या संपूर्ण स्टेप्स फॉलो करून तुमची HSRP नंबर प्लेट मागवून घ्या आणि ती बसवून घ्या. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.